नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। 10वी-12वी नंतर पुढे काय असा प्रश्न भेडसावणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नेक्स्ट जेन करिअर फेस्ट या उपक्रमाअंतर्गत कला आणि करिअर या विषयावर 13 ते 15 जून या कालावधीत प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे। सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून आवडीच्या क्षेत्रातील संधी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे। सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी यानिमित्त पालक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिराजदार, भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। 3 दिवसीय नेक्स्ट जेन करिअर फेस्ट बालगंधर्व कला दालनात आयोजित करण्यात आलं आहे। नेक्स्ट जेन करिअर फेस्टचं यंदाचं दुसरं वर्ष आहे। नेक्स्ट जेन करिअर फेस्टचं उद्घाटन 13 जून रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे। तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर, नृत्यगुरू सुचेता चाफेकर, भारतीय विद्यापीठाचे कुलसचिव श्री जयकुमार यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे। दुपारी 2 वाजता भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात नृत्य कला आणि करिअर नृत्यगुरू शमा भाटे, विदुषी स्मिता महाजन मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 4 वाजता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे कला उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्या शाखेचे डीन डॉक्टर संजय तांबट, सृजन आर्ट गॅलरीचे संचालक प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील यांचा सहभाग असणार आहे। सायंकाळी 6 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करिअरच्या संधी या विषयावर आयोजित चर्चासत्रात रिसर्च पार्क फाउंडेशनचे CEO डॉक्टर अरविंद शाळीग्राम, CEO तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड, भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांचा सहभाग असणार आहे। याशिवाय कला, करिअर आणि AI टूल्स या विषयावर चर्चासत्र, कीर्तन, भारतीय पारंपरिक कला व्यवसाय या विषयावर चर्चासत्र, भारतीय संगीत कलेच्या क्षेत्रात करिअर करताना या विषयावर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉक्टर विकास कशाळकर, सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, प्रसिद्ध बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी बोलणार आहेत। नाटक व रंगभूमी क्षेत्रात करिअर करण्यातलं नाट्य या विषयावर प्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर, प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व अभिनेते अमित वझे, सुप्रसिद्ध अभिनेते गजानन परांजपे, सुप्रसिद्ध अभिनेते, पटकथाकार, दिग्दर्शक किरण यज्ञपावी यांचा सहभाग असणार आहे। यावर्षी 13, 14 आणि 15 जूनला बालगंधर्व कलादालन येथे नेक्स्ट जेन करिअर फेस्ट असं आपण घेतो आहोत, ज्यामध्ये चला कला प्रांतात नवोन्मेषी करिअर घडवूया असं चित्रप्रदर्शन आणि व्याख्यानांचा हा कार्यक्रम आहे, ज्याचं आयोजन रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, त्यांची फोटोग्राफी भारतीय विद्यापीठाचं डिपार्टमेंट, त्यानंतर त्याचप्रमाणे स्कूल ऑफ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स ह्या सर्व संस्था, त्याशिवाय पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, पुणे विद्यार्थी गृह आणि हाऊस ऑफ सक्सेस संवाद यांच्यामार्फत हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जातो आहे। या 3 दिवसांमध्ये कला आणि करिअर या क्षेत्रामध्ये संगीत, फोटोग्राफी, त्यानंतर वेगवेगळ्या कला, चित्रपट, नाटक आणि त्याचप्रमाणे आता नव्याने येणारे जे उद्योजकता आहे, व्यवस्थापन आहे, फाईन आर्ट्समधल्या गोष्टी असतील, शिल्पकला असेल, अशा सर्व कलांमध्ये, नृत्यकला असेल, या सर्व कलांमध्ये करिअर कशा पद्धतीने करता येईल हे सांगण्यासाठी म्हणून बरेच दिग्गज कलाकार येणार आहेत, त्यांची व्याख्यानं असणार आहेत आणि 3 दिवसांच्या ह्या कार्यक्रमाचा समारोप हा श्रीधर फडणीस यांचा सन्मान करून आणि त्यांचे विचार कला आणि करिअरमधले आणि सर्वात प्रदीर्घ असं करिअर त्यांनी केलेलं आहे कलेच्या क्षेत्रातलं, तर त्यांचे विचार ऐकून याचा समारोप होईल आणि उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी हे करणार आहेत आणि अनेक व्याख्यान ते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, अनेक मोठे कलावंत पण सहभागी होणार आहेत। यामध्ये पंडित सुरेश तळवळकर असतील, विदुषी सुचेता चाफेकर असतील, विदुषी शमा भाटे असतील, पंडिता स्मिता महाजन असतील, संगीतासाठी पंडित विकास कशाळकर, राजेंद्र कुलकर्णी आणि प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार असतील,
थिएटर आणि या संदर्भामध्ये किरण यज्ञोपवीत असतील, अमित वझे असतील, गजानन परांजपे असतील, अभिराम भडकरकम असतील, असे अनेक दिग्गज कलाकार जे अकॅडमिक्समध्ये पण आहेत, व्यावसायिक रंगभूमी सिनेमात पण काम करत आहेत किंवा एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये आहेत, ज्यांनी गेल्या 20 वर्षातली वाटचाल पाहिली किंवा 40 वर्षातली वाटचाल पाहिली आणि ज्यांना नक्की माहिती आहे की पुढच्या 5 वर्षात काय बदल अपेक्षित आहे, मुलांनी काय करणं अपेक्षित आहे, असे सगळे दिग्गज लोक त्यांच्या अनुभवानुसार या मुलांची बोलतील, त्यांच्याशी चर्चा करतील. आम्ही त्या अकॅडमिक्समधील लोक आहोतच, त्यामुळे मुलांच्या पालकांच्या मला जे काही प्रश्न असतील त्यांना सविस्तर तिथं आम्हाला त्याची उत्तरं